वेलकम ऑल द स्टुडंट्स वन्स अगेन. गुड मॉर्निंग. आज आपण रोटेशनल डायनॅमिक्स या अतिशय महत्त्वाच्या टॉपिकमधला पुढचा मुद्दा बघणार आहे. पुढचा आर्टिकल बघणार आहे. त्या आर्टिकलचं हेडिंग आहे, यू राईट इन द नोटबुक, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. काय हेडिंग आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. प्रश्न कसा येऊ शकतो एक्झाममध्ये? पॅटर्न असा असेल, डिस्क्राईब लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम और प्रूव्ह दॅट मोमेंटम ऑफ ए बॉडी रिमेन कॉन्स्टंट. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, पण दोन्ही केसमध्ये आपला आन्सर सेम राहणार आहे. ओके. ॲज पर द प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर आपण ॲनालिसिस केलं तर आपल्याला असं आढळतं की हे आर्टिकल किंवा ह्या आर्टिकलवरचा प्रश्न हा 3 मार्काला विचारतात. व्हॉट इज द वेटेज ऑफ दिस क्वेश्चन? इट इज फॉर 3 मार्क्स. आपण ऑलमोस्ट प्रत्येक आर्टिकलचं वेटेज लिहिलेलं आहे. यू कॅन रेफर प्रिव्हियस लेक्चर ऑल्सो. पण त्यासोबत तुम्हाला मी वारंवार एक गोष्ट सांगतो की आपल्याला वेटेजनुसार एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. एक्सप्लेनेशन मस्ट नॉट बी टू मच हेवी. ते एक्सपांड विनाकारण करायची गरज नाही, वाढवून त्याची मुद्दे आणि फार लहान पण लिहायचं नाही. अगदी आपल्याला सुवर्ण मध्य गोल्डन मीन काढायचं आहे. ओके. तर पहिला मुद्दा आपला असणार आहे की एक्झॅक्टली अँग्युलर मोमेंटम काय असते. काय पहिला मुद्दा आपला? अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलेलं आहे, अँग्युलर मोमेंटम इज नथिंग बट, काय म्हणतो बघा पहिला मुद्दा लिहा, अँग्युलर मोमेंटम काय म्हणलं पहा, अँग्युलर मोमेंटम इज movement of linear momentum. Movement of linear momentum. मी रिपीट करतो परत एकदा. अतिशय महत्वाची वाक्य आहेत. काय वाक्य बघा, ही अँग्युलर मोमेंटम इज अ मूवमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम मध्ये कशा प्रकारे मोमेंटम येतो, धिस टर्म इज नथिंग बट अँग्युलर मोमेंटम. राइट डाउन न्यू लाइन. मैथमेटिकली we have to go in a proper sequence. Mathematically काय आहे पहा, L bar equal to R bar cross P bar. In our previous article also we have written this formula. काय formula? L bar equal to what? R bar cross P bar. R bar काय याच्यामध्ये? R bar is a position vector. R bar काय आहे? Position vector. आणि P bar काय आहे? Linear momentum. P bar is what? Linear momentum. आता हे थोडक्यात समजून घेण्याकरता एक मी सिंपल डायग्राम ड्रॉ करतो. यू ऑल्सो ड्रॉ इट. धरून चला, आपल्याजवळ एक पॉइंट आहे सी. या पॉइंटला मी एक स्ट्रिंग अटॅच केली, एक दोरी जोडलेली आहे. इथं दोरीच्या एका एंडला एक मास जोडले, मास m आहे. समजा मी ही दोरी अशी रोटेट केली या मास सोबत. इकडे बघा, इमॅजिन करा, इफ आय रोटेट दिस स्ट्रिंग लाईक दिस, तर आपल्याला अशा प्रकारे पाथ मिळेल. बरोबर आहे. तर या मासाचा जो वेलोसिटी जी आहे, वेलोसिटी ह्या दिशेने असणार. आपल्याला माहिती आहे इट इज टँजेन्शियल. हे असणार v बार. जर मी m ने v ला मल्टिप्लाय केलं, सो व्हॉट आय गेट? mv बार नथिंग बट काय असतं आपलं लिनियर मोमेंटम. that is linear momentum.
आणि हे जे अंतर आहे ह्याला म्हणतो आर बार. या डायग्रामच्या सहाय्याने तुम्हाला क्लिअर झालं असेल की एल बार म्हणजे आर बार क्रॉस पी बार. ह्याच्यामध्ये आर बार काय आहे, पोझिशन वेक्टर, आणि पी बार काय आपलं लिनियर मोमेंटम. ओके, हा झाला पहिला मुद्दा की डायग्राम ड्रॉ करायचे 100% विदाउट फेल. दुसरा मुद्दा लिहा, स्टेटमेंट. दुसरा मुद्दा लिहा, स्टेटमेंट ऑफ लॉ. या लॉचं, या नियमाचं कोणत्या प्रकारे स्पष्टीकरण द्यावं लागतं, कशा प्रकारे स्पष्टीकरण द्यावं लागतं, ही सांगणारे टर्म म्हणजेच काय, स्टेटमेंट ऑफ द लॉ. बरेच जण प्रश्न पडला असेल की अगोदर अँग्युलर मोमेंटम का सांगितलं, कारण आपला हा लॉ अँग्युलर मोमेंटमचा आहे. याकरिता आपल्याला माहिती पाहिजे व्हॉट इज अँग्युलर मोमेंटम. तो मुद्दा आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे जस्ट नाव. ओके, स्टेटमेंट काय बघा, यू राईट डाउन इन द नोटबुक ॲज इट इज. व्हेन नो एक्सटर्नल, काय म्हणलं बघा, व्हेन नो एक्सटर्नल टॉर्क, when no external torque acts on a body, on a rotating body, असं म्हणा. when no external torque acts on a rotating body, then total angular momentum ऑफ बॉडी. अँग्युलर मोमेंटम कुणाचा आहे, कुणाचा अँग्युलर मोमेंटम आहे, ऑफ बॉडी. त्यामुळे बॉडीला अधोरेखित करा, अंडरलाईन करा. ऑफ बॉडी इज ऑलवेज कन्झर्व्ड, इज ऑलवेज, नेहमी, ऑलवेज कन्झर्व्ड. इनवर्टेड कॉमा कंप्लीट. स्टेटमेंट मी परत सांगतोय, लुक ॲट द बोर्ड. व्हेन नो एक्सटर्नल टॉर्क, जेव्हा बॉडीवर टॉर्क जे आहे, टॉर्क म्हणजे काय, जे फोर्स बॉडीला रोटेट करतं त्या फोर्सला काय म्हणतो आपण, टॉर्क. व्हेन नो एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट्स ऑन अ बॉडी, which body, a rotating body, then total angular momentum of a body is always conserved. It is called as statement of the law. आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की खरं आहे का असं, इज इट रिअली ट्रू, हे खरंच आहे का, ते सिद्ध करणं म्हणजे आपल्या या आर्टिकलचा पुढचा मुद्दा असणार. नेक्स्ट पॉइंट टाका, डेरिव्हेशन. आपल्याला प्रूव्ह करायचं, डिराइव्ह करायचं आहे, डज इट रिअली ट्रू ऑर नॉट. ह्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला वापरायचा आहे फॉर्म्युला अँग्युलर मोमेंटमचा. लिहा माझ्यासोबत. हियर एल बार इक्वल टू काय होईल, एल बार इक्वल टू आर बार क्रॉस पी बार, आर बार क्रॉस पी बार. आता जेव्हा अँग्युलर मोमेंटम बदलेल तेव्हा उजवीकडे काय फरक पडतोय, काय म्हणतो बघा, जर या बॉडीवर काम करणारा अँग्युलर मोमेंटम जे आहे एल बार, हे जर बदललं, अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. एल बार जर बदलला वेळेनुसार तर काय फरक पडू शकतो उजव्या बाजूला किंवा RHS ऑफ दिस इक्वेशन. हे समजून घेण्याकरता आपल्याला मॅथमॅटिक्स मधलं अतिशय महत्वाचं एक फंक्शन वापरायचं आहे, ज्याला आपण म्हणतो डिफरन्शियल इक्वेशन. काय म्हणतो आपण त्याला, डिफरन्शियल फंक्शन और डिफरन्शियल इक्वेशन. एक्झॅक्टली ते इक्वेशन काय सांगतं की एखाद्या टर्म मध्ये जर बदल घडला विथ रिस्पेक्ट टू अदर पॅरामीटर, तो बदल सांगायचं काम करतो डिफरन्शियल फंक्शन.
हा मुद्दा आपण क्लास 11 टॉपिक नंबर 2 मॅथमॅटिकल मेथड्स लास्ट आर्टिकल यामध्ये बेसिक फॉर्म्युले तुम्हाला मेन्शन करून दिलेले आहेत. इव्हन आपण क्लासमध्ये पण घेतलेले आहेत. रेफर दॅट फॉर्म्युला. तरी देखील थोडं मी बेसिक इथे एक्सप्लेन करतो. आय रिपीट वन्स अगेन, आय वॉन्ट टू फाइंड चेंज इन अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. याकरिता आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल ह्या फंक्शनला, या इक्वेशनला विथ रिस्पेक्ट टू टाइम. न्यू लाईन डिफरन्शिएटिंग with respect to time. हे इक्वेशन आम्ही डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू व्हॉट टाइम. पुढचा मुद्दा लिहूया. लुक ॲट द बोर्ड. So which equation we have? L bar equal to what? R bar cross P bar. Let us differentiate this equation. मग काय ते बघा. New line. Therefore the symbol dl bar by dt. काय म्हणलं बघा. dl bar by dt is equal to, आता इथं प्रोडक्ट आहे लक्षात ठेवा. इट इज अ मल्टिप्लिकेशन. Hence we cannot differentiate directly. सुरुवातीला आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं आहे. बघा, लुक ॲट द बोर्ड. आय राईट डी बाय डी टी डिफरन्शिएटिंग फंक्शन ॲज इट इज. कोणाचं डिफरन्शिएशन आहे? हा गुणाकार जो आहे, क्रॉस प्रोडक्ट जो आहे त्याचं डिफरन्शिएशन आहे. मग काय लिहावं लागलं तर आर बार क्रॉस पी बार ॲज इट इज. काही बदल गरज नाही आहेत. जे इक्वेशन आहे ते ॲज इट इज लिहायचं आहे. डी बाय डी टी ऑफ कंसात काय लिहिलं आपण? आर बार क्रॉस पी बार. आता या ठिकाणी आपल्याला u इंटू व्ही रूल वापरायचा आहे. डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं गुणाकाराच्या फंक्शनचं? इफ देयर इज अ मल्टिप्लिकेशन हाऊ वी टेक डेरिव्हेटिव्ह. हे इक्वेशन सुद्धा आपण शिकलो 11th मध्ये. रेफर द टॉपिक मॅथमॅटिकल मेथड लास्ट आर्टिकल विदाउट फेल. काय म्हणते बघा, dl बार बाय dt इज इक्वल टू, वापरूया फॉर्म्युला आपला. इफ देयर इज अ मल्टिप्लिकेशन, तर बेसिक फॉर्म्युला काय आहे? फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. पहिलं काय करायचं? पहिलं फंक्शन ॲज इट इज ठेवायचं. कोणतं फंक्शन आहे पहिलं? कोणती टर्म आहे पहिली? रेडियस वेक्टर. त्याला ॲज इट इज ठेवा. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू व्हॉट टाइम टू व्हॉट पी बार. लिहा मग काय ना सांगा मग. देअर फर्स्ट फंक्शन ॲज इट इज आर बार ॲज इट इज, नो चेंज एट ऑल, into what? dp bar by dt. काय म्हणलं? dp bar by dt म्हणजे काय? p बार ला मी डिफरन्शिएट केले म्हणून dp bar by dt. फर्स्ट फंक्शन as it is into derivative of second function plus as it is first function derivative of second function plus second function as it is into derivative of first function. आता मी काय करतो? फर्स्ट ऑफ ऑल आय विल राइट द टर्म ऑफ डेरिव्हेटिव्ह. मग काय ते बघायचं? dr बार बाय dt. कारण मी सिक्वेन्स चेंज करून चालणार नाही, कारण हा क्रॉस प्रोडक्ट आहे. क्रॉस टू क्रॉस ॲज इट इज इंटू व्हॉट पी बार. बघा वर, पहिल्यांदा आर बारला आपण ठेवलं ॲज इट इज, पी बार डिफरन्शिएशन घेतलं, प्लस ला प्लस ॲज इट इज लिहिलं मी. नंतर मी आर बारचं डिफरन्शिएशन घेतलं आणि पी बारला ॲज इट इज ठेवलं. हाऊ टू क्रॉस चेक बरोबर घेतलं का डेरिव्हेटिव्ह? सिंपल आहे. फक्त बघायचं इथं पहिल्या टर्म मध्ये आर बार ठेवले शिल्लक, पी बार डेरिव्हेटिव्ह आहे का? यस आहे. आता वाइस वर्सा, प्लस ला प्लस सिम्बॉल कायम असणार नियमानुसार, फॉर्म्युलानुसार. नंतर आर बार डिफरन्शिएट केलं का? यस डिफरन्शिएट केले आर बारला. राहिलं काय? पी बार ॲज इट इज. आता वापरा बेसिक फॉर्म्युले. देअरफॉर dl बार बाय dt इज इक्वल टू काय ते बघा. आपल्याला न्यूटन साहेबांचा सेकंड लॉ माहिती. वी नो द सेकंड लॉ ऑफ द ग्रेट सायंटिस्ट न्यूटन. त्यांनी काय सांगितलं? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम गिव्स फोर्स. काय म्हणतो बघा?
ही जी टर्म आहे समजून घ्या, मी तर मला आउटलाईन करतोय. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम इज ऑलवेज फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी. काय म्हणलं? फोर्स. जेव्हा एखाद्या बॉडीचा मोमेंटम मधला बदल घडतो, तो बदल निश्चितपणे कुणामुळे घडतो? दिस चेंज टेक प्लेस ओनली ड्यू टू व्हॉट? ड्यू टू फोर्स. हेन्स व्हॉट वी कॅन राईट हिअर, आर बार क्रॉस ॲज इट इज असणार इथं कोणत्याही प्रकारचा बदल नाहीये. आर बार ॲज इट इज, क्रॉसला क्रॉस ॲज इट इज, इथं काय येणार? एफ बार. कारण का? डीपी बार बाय डीटी काय असतं? फोर्स दॅट इज एफ बार. हे लक्षात ठेवा. म्हणून ॲज इट इज मी तर टर्म लिहिलेली आहे. प्लस न प्लस ॲज इट इज, नो चेंज. कुठलाही बदल करायचा नाही इक्वेशन मध्ये. मग काय लिहिलं पहा, प्लस ला प्लस ॲज इट इज, दिस प्लस आय हॅव कॅरीड ॲज इट इज. आता राहतो पुढचा मुद्दा, डी आर बार बाय डीटी काय असेल? आर बार म्हणजे अंतर आहे. मग अंतराला आपण जर डिवाइड केलं टाइमने तर काय मिळतं आपल्याला? कायनेमॅटिक्स. डिस्टन्स बाय टाइम काय असतं? वेलोसिटी. चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टाइम इज वेलोसिटी. आर बार काय आहे? 100% डिस्प्लेसमेंट आहे किंवा अंतर आहे. अंतर म्हणजे वेक्टर मध्ये आलं इथं, म्हणजे डिस्प्लेसमेंट असणार आहे. म्हणून डी आर बार बाय डीटी ॲज पर द कायनेमॅटिक्स फॉर्म्युला वी कॅन राईट इट ॲज व्ही बार. हा काय असणार आहे? व्ही बार. डोंट फॉरगेट. हा काय असणार? व्ही बार. कारण अंतर भागिले वेळ, अंतर डिवाइडेड बाय टाइम म्हणजे काय असतं? वेलोसिटी. म्हणून लिहिले मी व्ही बार, कारण हा वेक्टर आहे. वेलोसिटी वेक्टर क्वांटिटी म्हणून व्ही बार. त्यामुळे याचे काय येणार? व्ही बार क्रॉस व्ही बार. व्ही बार क्रॉस व्ही बार. न्यू लाईन काय ते पहा. देअरफॉर डीएल बार बाय डीटी इज इक्वल, काय म्हणते बघा, डीएल बार बाय डीटी. देखो यहाँ पर क्या आता है? आर बार क्रॉस एफ बार आपण याला पाहिले कुठे तर. आर बार क्रॉस एफ बार म्हणजे टॉर्क ऍक्टिंग ऑन द बॉडी. टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो आपला? टॉप मार्जिन लिहा नोटबुक मध्ये. व्हॉट वी हॅव? टाउ बार इक्वल टू व्हॉट? आर बार क्रॉस एफ बार. रिमेंबर व्हेरी वेल, दिस सिक्वेन्स इज इम्पॉर्टंट. हा क्रम जो आहे ना खूप मॅटर करतो. मी असं लिहू शकत नाही एफ बार क्रॉस आर बार, नो. कारण क्रॉस प्रोडक्ट मध्ये जर तुम्ही सिक्वेन्स बदल टर्मचा तर वेक्टरची डायरेक्शन बदलत असते. डोंट फॉरगेट इट. म्हणून मी काय लिहिलं? टाउ बार इक्वल टू व्हॉट? आर बार क्रॉस एफ बार. ही किंमत करायचं सबस्टिट्यूट. मग काय ते बघा, टाउ बार ॲज इट इज. समज में आया क्या? हा टाउ बार कुठून आला? या फॉर्म्युलावरून आला. आणि काल सांगितलंय मी एक्सप्रेशन ऑफ टॉर्क मध्ये, टॉर्क इज अ वेक्टर क्वांटिटी. टॉर्क काय आहे? वेक्टर क्वांटिटी. म्हणून काय लिहिलं मी इथं? टाउ बार ॲज इट इज. प्लस द प्लस ॲज इट इज, नो चेंज ॲट ऑल. व्ही बार ॲज इट इज क्रॉस पी बार म्हणजे काय असतो? एम इंटू व्ही बार. तुम्हाला हे कुठून आलं? आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितले, जरा रिवाइज करत चला वारंवार. काय फॉर्म्युला आपल्या पी बारचा? लॅपटॉप मार्जिन मध्ये पी बार इक्वल टू व्हॉट? एम इंटू व्ही बार. एम इंटू व्हॉट? व्ही बार. डोंट फॉरगेट. पण इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये कोणता पॉइंट असणार आहे? 100% ओनली आर गोइंग राईट एम इंटू व्ही बार. नो चेंज ॲट ऑल. नो चेंज ॲट ऑल. मग काय ते पहा, एम आहे कॉन्स्टंट, त्याला बाहेर घ्या. सो व्हॉट वी कॅन राईट? देअरफॉर डीएल बार बाय डीटी इज इक्वल टू टाउ बार ॲज इट इज प्लस द प्लस ॲज इट इज. एम हा व्ही बार आणि व्ही बार एकत्र घ्या. मग काय येणार? एम इन ब्रॅकेट व्ही बार क्रॉस व्ही बार. अब सिक्वेन्स काही बदल नाहीये. एम हा स्केलर आहे. हो, स्केलरला तुम्ही कशा पद्धतीने कुठेही मल्टिप्लाय करू शकता फॉर द वेक्टर्स, टू द वेक्टर्स. मग काय ते पहा, डीएल बार बाय डीटी इक्वल टू व्हॉट? टाउ बार प्लस ला प्लस ॲज इट इज. एम ला एम ॲज इट इज, इथलं एम ताणलंय. व्ही बार ॲज इट इज, क्रॉस ला क्रॉस ॲज इट इज, व्ही बार ला व्ही बार. काय कन्फ्युजन? नो कन्फ्युजन. सिक्वेन्शियली आपण पुढे चाललेलो आहे. आता आपण वेक्टर मध्ये शिकलोय. काय शिकलो वेक्टर मध्ये? द सेल्फ क्रॉस प्रोडक्ट इज ऑलवेज झिरो. काय म्हणलं बघा? सेल्फ क्रॉस प्रोडक्ट ऑफ द वेक्टर इज ऑलवेज झिरो.
हे बेसिक आहे वेक्टर मधलं. टॉपिक नंबर 2 मॅथमेटिकल मेथड्स रिवाइज करा परत एकदा. मग व्ही बार क्रॉस व्ही बार काय आलं? व्हॉट इट विल बी? इट इज नथिंग बट 0. हे काय आलं आपलं? 0 आलं. मग काय लिहायचं बघा खाली न्यू लाईन. राईट डाउन अलॉंग विथ मी. देयरफॉर आय कॅन राईट dl bar by dt equal to only tau bar plus 0. अरे v bar क्रॉस v bar 0 झालं. m into ही टर्म 0 म्हणजे झाली 0. मग dl bar by dt equal to tau bar. Very interesting fact. Is equal to what? Tau bar plus 0. आता हे 0 रिमूव्ह करा, लिहायची गरज नाही ऍडिशन मध्ये. What I can write? Therefore I can write dl bar by dt is equal to tau bar. Is equal to what? Tau bar. इक्वेशन समजून घ्या कुठे पण आलोय आपण. dl bar by dt equal to what? Tau bar. न्यू लाईन टाका. राईट डाउन नेक्स्ट पॉइंट. हे बेसिक्स आपल्याला वारंवार वापरायचे आहेत, जे आपण फॉर्म्युले या डेरिव्हेशन मध्ये वापरलेले आहेत. नीट बघा. आता मी काय करतो, ही बाजू चेंज करून लिहितो. आय कॅन राईट RHS to LHS, LHS to RHS. व्हॉट वी कॅन हॅव देन नाव. जो काय मुद्दा असेल क्रमांक तो तुम्ही द्या तुमच्या पद्धतीनं. काय लिहितो बघा. टाउ बार ॲज इट इज. सो व्हॉट आय कॅन राईट टाउ बार इज इक्वल टू dl bar by dt. dl bar by dt. आता आपलं स्टेटमेंट बघावं. काय स्टेटमेंट आहे आपलं? when no external torque acts on the body. ही प्रूव्ह करूया आपण. हे प्रूव्ह करू ना आपण. स्टेटमेंट बघायचं. डेरिव्हेशन कशाचं आहे? प्रूव्ह द स्टेटमेंट. काय स्टेटमेंट आहे आपलं? when no external torque act on the body. बॉडीवर एक्सटर्नल टॉर्क काम करत नाही. आता हे झालं स्टेटमेंट. हो, मॅथमॅटिक्सच्या भाषेत काय असतं ते? नोचा अर्थ काय मॅथ्स मध्ये? 0. यू हॅव गॉट नो मार्क्स मीन्स व्हॉट? यू हॅव गॉट 0 मार्क्स. मॅथ्सच्या भाषेमध्ये 0. म्हणजे जर टॉर्क काम करणार जे आहे बॉडीवर ते 0 असेल, जे टॉर्क एक्सटर्नल आहे, तर त्या बॉडीचा मोमेंटम स्थिर राहतो. काय राहतो? कॉन्स्टंट राहतो. आता आपण टाउ बारला लिहूया 0, कारण नोचा अर्थ काय मॅथ्स मध्ये? 0. न्यू लाईन. अकॉर्डिंग टू स्टेटमेंट और अकॉर्डिंग टू लॉ असं लिहूया आपण. लॉच्या नियमानुसार, लॉच्या वाक्यानुसार काय अर्थ येतोय? नो एक्सटर्नल टॉर्क मीन्स टाउ इज 0. सो आय कॅन राईट टाउ इक्वल टू 0. डोंट राईट टाउ बार. वी आर राइटिंग magnitude of the vector. Hence just write tau. Remove the bar symbol. But tau equal to 0. ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला काय ते सांगा मग. Therefore I can write 0 equal to what? इथं पण नुसतं dl by dt लिहा. और I am writing magnitude dl by dt. आता बाजू चेंज करून लिहा पहिले. What I can write then? dl by dt equal to what? 0. तर या ठिकाणी आपल्याला थोडा डेरिव्हेटिव्हचा पार्ट विचारात घ्यायचा आहे. डिरेक्टली काय जे नेऊन टाकतात? कॉन्स्टंट आहे. कोण? अँग्युलर मोमेंटम. यस, इट इज कॉन्स्टंट. तर आपल्याला माहित पाहिजे ना का कॉन्स्टंट आहे. मग त्याकरता एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, कोणत्याही कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? स्वतःला विचारा. द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म इज ऑलवेज 0. जर तुम्ही जे म्हणला की डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 0, कॉन्स्टंट टर्म 0 असते. हो, समजा c आहे कॉन्स्टंट. सो इफ राईट dc बार बाय dt 0 असणार, कारण c बार काय? कॉन्स्टंट. का 0 येतं? कारण तो बदलणार नाही ना. डिफरन्शिएशन मध्ये आपण बदल घेत असतो. वी आर फाइंडिंग द चेंज ऑफ वन क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू चेंज इन अदर क्वांटिटी. क्वांटिटीज बदलत नसेल, फायनल व्हॅल्यू रेशिओ व्हॅल्यू समान असेल, तर 100% तो चेंज आहे तो 0 येणार आहे. म्हणून आपण काय बेसिक मध्ये म्हणतो की डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म इज 0. आता मला सांगा dl बार बाय dt काय आलाय? 0 आलाय. आपण ते प्रूव्ह केलेलं आहे मॅथमॅटिकली. हाँ काय आलाय? 0. इसका मतलब क्या हुआ
की 100% हा यल काय असायला पाहिजे, कॉन्स्टंट असणार ना. आता सांगितलं काय मी, वाईस वर्सा, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. आणि समजा आपलं डेरिव्हेटिव्ह 0 आलं तर 100% ज्या टर्मचं मी डेरिव्हेटिव्ह घेतलंय ती टर्म काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. आणि स्टेटमेंट काय म्हणते आपल्याला, यल काय आहे, यल इज द अँग्युलर मोमेंटम. म्हणजे काय आलं इथं, यल इक्वल टू कॉन्स्टंट. हे जरा थोडं मॅथ्स वापरायचं आपल्याला, यात सोपा आहे एकदम. लक्षात ठेवायचं फक्त की यल का कॉन्स्टंट आहे, कारण ह्याचं डिफरन्शिएशन 0 आलेलं आहे. उलट घ्यायचं लगेच, जर हे 0 तर यल काय असणार, कॉन्स्टंट. दॅट्स वाय यल इक्वल टू कॉन्स्टंट. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की व्हेन नो एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट ऑन द बॉडी द टोटल अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कंजर्व्ड. कंजर्वचा अर्थ काय, ना बढ़ेगा ना कम होगा, इट विल बी ऑलवेज कॉन्स्टंट, स्थिर राहणार. हे झालं आपलं प्रूफ, दॅट इज यल इक्वल टू कॉन्स्टंट. व्हेरी इझी टू अंडरस्टँड. अगदी सिक्वेन्शियली आपण गेलेलो आहे. यांचं मॅथ्स आहे नाही हा विचार करायची गरज नाही, आपल्याला अगदी बेसिकनुसार जायचं. आणि त्याकरता बोर्डाने काळजी घेतली आहे. टॉपिक नंबर 2 मध्ये सगळे बेसिक फॉर्म्युले कव्हर केले तरी ऑफ डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन, दॅट यू हॅव टू अंडरस्टँड. ओके, आपण रिपीट करूया परत एकदा. पहिल्यांदा काय लिहिलं आपण, वी आर रिटन अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय, यू कॅन चेक नोटबुक. नंतर काय लिहिलं आपण, डायग्राम काढली बघा, वी आर ड्रॉन अ सिंपल डायग्राम. बघा डायग्राम. नंतर आपण मोमेंटम म्हणजे काय लिहिलं, लिनियर मोमेंटम म्हणजे काय. देन वी हॅव टेकन डिफरन्शिएशन. स्टेप बाय स्टेप गेलो आपण. या स्टेप मध्ये सगळ्यात महत्वाचे कन्फ्युजन स्टुडंट काय करतात, काय मिस्टेक करतात, तर दे टेक रॉंग सिक्वेन्स. इथं जरा काळजीपूर्वक लिहायचं आपल्याला. वापरायचा यू इंटू व्ही रूल. वापरला आपण डीएल बार बाय डीटी, काय आला, आर बार क्रॉस डीपी बार बाय डीटी प्लस डी आर बाय डीटी इंटू क्रॉस पी बार इंटू नाही क्रॉस म्हणायचं कारण वेक्टर प्रोडक्ट आहे. किमती परत गेलो स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप. आपल्याला अतिशय महत्त्वाचं क्वेश्चन मिळालं. काय क्वेश्चन मिळालं आपल्याला, की जर एक्सटर्नल टॉर्क, बाहेरून काम करणार टॉर्क जर 0 असेल तर अँग्युलर मोमेंटम बॉडीज काय असतो, ऑलवेज कॉन्स्टंट किंवा इट इज कंजर्व्ड. ओके, आता हा हे झालं आपला आर्टिकल डेरिव्हेशन. आता हा प्रश्न 3 मार्काला विचारतात, त्यामध्ये तुम्हाला एक मुद्दा ऍड करायचा आहे की वी हॅव टू राईट विदाउट थिंकिंग अ लॉट. हा प्रश्न जर विचारला असेल, डेरिव्हेशन तर करायचं पूर्ण, पण त्यासोबत आपल्याला जे काही ॲप्लिकेशन्स द्यायची, कुठे वापरतात ही टर्म, कुठं आपण अनुभवतो हे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. बघा फिजिक्समध्ये आपल्याला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स माहीत पाहिजे की एक्झॅक्टली ही टर्म कुठं वापरायची, जेवढं शक्य आहे त्या ठिकाणी. जसं आपण म्हणलं युनिफॉर्म वेलोसिटी म्हणजे काय, गाडी समान वेगाने चाललेली आहे. ॲक्सिलरेशन म्हणजे काय, गाडी आपण सुरुवातीला चालू करतो तेव्हा गाडीचा वेग स्थिर नसतो, तो बदलत जातो, गाडी ॲक्सिलरेशन. या बेसिक गोष्टी माहिती आपल्याला. तसं आता मोमेंटम कॉन्स्टंटचा उदाहरण काय आहे ते म्हणजे आपलं नेक्स्ट आर्टिकल, दॅट इज ॲप्लिकेशन्स ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ओके, तर आय गिव्ह सजेशन, you write this point in the same article, give it in next point, applications of law of conservation. आम्हाला बघा applications of law of conservation of angular momentum. ऑफ अँग्युलर मोमेंटम. अतिशय इंटरेस्टिंग पॉइंट आहे, थोडं समजून घ्या. आणि हे ऍप्लिकेशन आपण डे टू डे लाईफ मध्ये अनुभवले असं म्हणू शकत नाही मी, पण बघितलेले आहेत. नक्की हे ऍप्लिकेशन बघितले आपण, आणि काही अंश आपण आपला पण केले स्वतःच्या लाईफ मध्ये सुद्धा, स्वतःवर सुद्धा. तुम्हाला एक्सप्लेन करतो. यू माइट बी नोइंग द फर्स्ट ऍप्लिकेशन, स्विमर जो असतो, स्विमर पोहणारा, तरबेज माणूस म्हणतो, एक्सपर्ट, प्रोफेशनल म्हणतो, प्रोफेशनल, प्रो पर्सन इन दॅट फील्ड. द स्विमर्स मी एक्सप्लेन करतोय फक्त, यू डोंट राईट. पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये बघा, स्विमर जेव्हा डाईव्ह मारतो, डाईव्ह
बघा डायव्ह मारतो वरून. इन द ऑलिम्पिक्स वगैरे यू माइट बी नोईंग कॉम्पिटिशन्स आर देअर. तेव्हा तो आपला वेग कमी करतो किंवा जास्त करतो आपल्या गोल फिरण्याचा. जेव्हा तो डायव्ह मारतो तेव्हा तो अशा पद्धतीने स्वतःची बॉडी रोटेट करतो आणि एका ठराविक पॉईंटला तो जंप घेतो पाण्यामध्ये. आता इथं कशा प्रकारे मोमेंटम काम करतं थोडं समजून घ्या. वेदर दॅट स्विमर नोज इट ऑर नॉट वी डोंट नो. पण आपल्याला ॲज अ फिजिक्स स्टुडंट ॲज अ सायन्स स्टुडंट माहीत पाहिजे. आपला फॉर्म्युला बघा, काल आपण डिराईव्ह करता, प्रिव्हियस लेक्चर डिराईव्ह करता आपण फॉर्म्युला. इन प्रिव्हियस लेक्चर यू रेफर दॅट फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे? L इक्वल टू I ओमेगा. बरोबर आहे का? वी डिराईव्ह दिस फॉर्म्युला इन द प्रिव्हियस लेक्चर्स. L इक्वल टू व्हॉट? I ओमेगा. आता हा L जो आहे कशावर अवलंबून आहे? काय म्हणते बघा, L म्हणजे काय? अँग्युलर मोमेंटम कशावर अवलंबून आहे. तर तुम्ही जर बघितलं, इट डिपेंड्स ऑन मुवमेंट ऑफ इनर्शिया. कशावर डिपेंड आहे? मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि काय? अँग्युलर वेलोसिटी ओमेगावर. जर आपण सिम्प्लिफाय करूया याला, L इक्वल टू आय कॅन राइट mr स्क्वेअर ओमेगा. व्हाट इज मोमेंट ऑफ इनर्शिया? मोमेंट ऑफ इनर्शिया का मतलब क्या है? तो प्रोडक्ट ऑफ मास एंड स्क्वेयर ऑफ द डिस्टेंस r स्क्वेअर ओमेगा एज इट इज. स्वतःला प्रश्न विचारा की जर त्या स्विमरला आपली अँग्युलर वेलोसिटी म्हणजे गोल फिरणारी वेलोसिटी वाढवायची असेल तर काय करावं लागेल? बघा फॉर्म्युलामध्ये ओमेगा मला वाढवायचं आहे. नीट बघा, बेसिक आहे सगळं. आय वॉन्ट टू इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ ओमेगा. हा गुणाकार आहे, उजवीकडे काय? मल्टिप्लिकेशन. आता जर मला वाढवायचं असेल ओमेगा तर 100% काय कमी करावं लागेल? आय हॅव डिक्रीज आर. हा गुणाकार आहे ना, ओमेगा इंटू आर स्क्वेअर. आता ठेवायचं कॉन्स्टंट, कारण का? L कॉन्स्टंट आहे. आत्ता डिराईव्ह केला आहे फॉर्म्युला. जर मला L ला ठेवायचं असेल कॉन्स्टंट, जर मला अँग्युलर मोमेंटम ठेवायचं असेल कॉन्स्टंट, तर आपल्याजवळ काय पर्याय आहेत? तर आपल्याला काय काय ठेवलं कॉन्स्टंट? आय हॅव टू कीप कॉन्स्टंट m तर बदलणार आहे का स्विमरचा? त्या माणसाचा मास बदलणार आहे का? नाही बदलणार. कसं बदलेल मास? मग कोणकोणत्या पॉसिबिलिटीज आहेत? तर हे R बदलू शकते. ते म्हणा कसं काय? बघा, लुक ॲट मी. स्विमर जो आहे हा आपल्या अशा पद्धतीने हे हात जर मी असा एक्सटेंड केला, सगळ्यांनी बघा इकडे, तर मास डिस्ट्रीब्युशन जे आहे हे जर अंतर वाढलं, R वाढला बरोबर. जर R वाढला तर ओमेगा काय होणार? कमी होणार. आता आपली केस काय? ओमेगा वाढवायचा आहे. ओमेगा म्हणजे काय? रोटेट जरा वेगानं व्हायचं आहे, तर काय केलं पाहिजे मला? हे R ला कमी केलं पाहिजे. बघा इकडे माझ्याकडे R कमी केला म्हणजे मी काय करतो, हे हात माझे जे आहेत, स्विमर काय करतो, आपले जे हँड्स आहेत किंवा बॉडी जे आहे तो क्लोज करतो अवश्य. ही विल ट्राय टू टेक द हिज और हर आर्म्स अँड लेग्स क्लोज टू हिज सेंटर ऑफ मास ऑफ द बॉडी. त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल, तो जेव्हा जंप करतो तेव्हा तो हात असा आखडून घेतो, त्याच्यामुळे ओमेगा वाढतो. बघा, तो जोरात गोल फिरतो आणि जेव्हा त्याला वाटतं की ओमेगा आता कमी करायचा आहे, उलट करा, R वाढवा, मग तो काय करतो बघा, असा हात बाहेर काढतो, जेणेकरून तो कमी वेगामध्ये परफेक्ट पद्धतीने डाईव्ह मारतो पाण्यामध्ये. नेक्स्ट स्टोरीज आफ्टरवर्ड्स. काय म्हणलं बघा, की जर L ला ठेवायचं असेल कॉन्स्टंट, तर आपल्याकडे कोणकोणते ऑप्शन्स आहेत? M वी कॅनॉट चेंज, इट इज अ कॉन्स्टंट टर्म. राहिले काय मग? R आणि ओमेगा. हे झालं पहिलं ऍप्लिकेशन. कशामध्ये? स्विमर व्हाईल टेकिंग द जम्प इनसाइड द वॉटर. दुसरं ऍप्लिकेशन बघा, इंटरेस्टिंग ऍप्लिकेशन. इन द बुक these applications are mentioned properly. Only those points we are discussing. काय म्हणले बघा दुसऱ्या ऍप्लिकेशन मध्ये, यू माइट बी बॅलेट डान्सर. बॅलेट डान्सर यू माइट बी काही वेगवेगळ्या देशामध्ये अशा प्रकारे डान्स केला जातो. काही लेडीज किंवा जेंट्स त्याच्या पायात स्केटिंग लावतात. स्केटिंग असते. आणि माइट बी नोईंग देर इज अ आईस सरफेस, बर्फा सरफेस असतो, अँड ते डान्स ऑन दॅट सरफेस. आता डान्स करत असताना बरं तुम्ही बघितलं असेल, यू माइट हॅव सीन ऑन द टेलिव्हिजन ऑल्सो, इफ दॅट लेडी शी वॉन्ट्स टू इन्क्रीज स्पीड ऑफ रोटेशन,
अराउंड इट्स ओन ॲक्सिस. ती काय करते बघा, शी क्लोजेस हर हँड नियर टू हर बॉडी. ह्याच्यामुळे काय फायदा झाला, सेम कन्सेप्ट इथं आणा, आर कमी झाला. आर कमी झाल्यामुळं ओमेगा वाढला अँड शी रोटेट्स हरसेल्फ व्हेरी फास्ट. आणि जेव्हा त्या व्यक्तीला वाटतं आता ओमेगा आपल्याला काय करायचं, वाढवायचा आहे, नाही कमी करायचा आहे आता, तर काय करतात मग आरला काय करतात, वाढवतात. आर म्हणजे काय, हँड्स, लेंथ ऑफ द हँड. ते आर हात बाहेर काढतात. ऑब्विसली आफ्टर सम टाइम देअर ओमेगा डिक्रीजेस अँड दे कॅन कंट्रोल देअर मोशन्स. अतिशय इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. फर्स्ट एक्झाम्पल काय म्हणलं आपण, स्विमरचं, जे आपण डे टू लाईफमध्ये बघितलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल काय सांगितलं, सेम कॉन्सेप्ट इथं पण असणार. काय असणार सांगायचं, एल इक्वल टू वॉट, एम आर स्क्वेअर ओमेगा. याच प्रिन्सिपलवर, म्हणजे कोणतं प्रिन्सिपल, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमवर हे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आपण बघितलेले आहेत. पहिलं ॲप्लिकेशन काय आहे, स्विमर. सेकंड ॲप्लिकेशन काय आहे, बॅलेट डान्सर. यू कॅन हॅव मेनी ॲप्लिकेशन्स इन आवर डे टू डे लाईफ. आपण बऱ्याच बघतो बघा, जर मला आर कमी करायचा असेल तर आपल्याला कोणकोणते ऑप्शन्स आहेत, जस्ट वी हॅव टू टेक आवर हँड क्लोज टू आवर बॉडी. इफ आय वॉन्ट टू इन्क्रीज ओमेगा, तर काय करावं लागेल, ओमेगा वाढवायचं, आरला काय करावं लागेल, क्लोज कमी करावं लागेल. हेन्स आय एम क्लोजिंग माय हँड्स टुवर्ड्स माय बॉडी. इफ आय वॉन्ट टू डिक्रीज ओमेगा, स्प्रेड आवर हँड्स अवे फ्रॉम आवर बॉडी. दॅट इज द थिंग अबाउट मास डिस्ट्रीब्युशन. मास डिस्ट्रीब्युशन ही एकमेव टर्म आहे जे आपल्याला आपल्या बॉडीची किंवा कोणत्याही ऑब्जेक्टला स्वतःच अँग्युलर मोमेंटम कंट्रोल करण्याकरता मदत करतं किंवा हेल्प करतं. सो हे तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचं आहे आणि एवढं लिहिल्यानंतर आय कॅन से आवर आर्टिकल इज एंडेड. एक्झाममध्ये 3 मार्क एवढं लिहायचं आहे. पहिल्यांदा आपण काय सांगितलं, रिपीट वन्स अगेन, रिवाइज करूया मस्तपैकी. लेट अस रिवाइज इट सिस्टमॅटिकली. काय म्हणलं बघा, पहिल्या मुद्द्यामध्ये काय सांगितलं मी, वी हॅव रिटन अ कॉन्सेप्ट, डेफिनेशन ऑफ व्हॉट, अँग्युलर मोमेंटम. इन सेकंड पॉईंट वी हॅव ड्रॉन अ सिम्पल डायग्राम. नंतर आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं. डेरिव्हेटिव्ह घेताना काय काळजी घ्यायची, स्टेप बाय स्टेप दाखवले बघा. डी एल बार बाय डी टी इक्वल टू व्हॉट, डी बाय डी टी आर बार क्रॉस पी बार. डी एल बार बाय डी टी इक्वल टू आर बार, वी हॅव यूज यू इन टू व्ही रूल. नंतर डी एल बार बाय डी टी मल्टिप्लिकेशन केलं. ही स्टेप महत्वाची. काय म्हणलं बघा, डी पी बार बाय डी टी काय असतं, फोर्स म्हणून लिहिलं मी एफ बार. डी आर बार बाय डी टी काय असतं, वेलोसिटी म्हणून लिहिलं व्ही बार क्रॉस पी बार. नंतर आपण काय केलं, डी एल बार बाय डी टी इक्वल टू व्हॉट, टाऊ बार. प्लसला प्लस ॲज इट इज, व्ही बारला व्ही बार ॲज इट इज, क्रॉसला क्रॉस, पी बार म्हणजे एम इंटू व्ही बार. एमला आपण साईडला घेतलं कारण का आय कॅन चेंज द सिक्वेन्स ऑफ द स्केलर टर्म. देन वी सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. काय मिळालं बघा आपल्याला, डी एल बार बाय डी टी इक्वल टू टाऊ बार, आर बार क्रॉस पी बार, एफ बार काय असतं, टॉर्क. प्लसला प्लस ॲज इट इज, एम व्ही बार क्रॉस व्ही बार. तर व्ही बार क्रॉस व्ही बार म्हणजे काय, सेल्फ क्रॉस प्रोडक्ट काय ना, 0. देन वी हॅव रिटन डी एल बार बाय डी टी इक्वल टू व्हॉट, टाऊ बार प्लस 0. देन डी एल बार बाय डी टी काय आलं आपलं, टाऊ बार. नाउ टाऊ बार इक्वल टू व्हॉट, डी एल बार बाय डी टी. आय हॅव जस्ट चेंज द सिक्वेन्स. देन अकॉर्डिंग टू लॉ टाऊ इक्वल टू 0. हा स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे. इन द स्टेटमेंट इट इज क्लिअरली मेन्शन टॉर्क ॲक्टिंग ऑन द बॉडी इज 0. नो एक्सटर्नल टॉर्कचा अर्थ काय, टाऊ इज 0. किंमत ठेवली 0 डी एल बार बाय डी एल बाय डी टी. डोंट राईट बार बिकॉज आपण लिहितो किंमत मॅग्निट्यूड. डी एल बाय डी टी इक्वल टू 0. हे 0 कधी असणार, व्हेनेअर अँड ओनली व्हेन एल इक्वल टू कॉन्स्टंट. त्याच प्रकारे आपण जर पाहिलं ॲप्लिकेशन ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. काय ॲप्लिकेशन आहे सांगा बरं. पहिलं ॲप्लिकेशन काय आहे, स्विमरचं ॲप्लिकेशन. when the swimmer dives in the water he has to control his speed, which speed, angular speed, and he works on the principle of what, law of conservation of angular momentum. काय फॉर्म्युला आहे, L इक्वल टू आर ओमेगा. आय म्हणजे काय आहे इथं, L इक्वल टू एम आर स्क्वेअर इंटू ओमेगा. अशा प्रकारे आपण आर कमी केला तर ओमेगा वाढतो, ओमेगा कमी केला तर आर वाढतो, कारण गुणाकार आहे आपल्याला कॉन्स्टंट. ह्याचं ॲप्लिकेशन आपण बघितलं. नंतर सेकंड ॲप्लिकेशन काय बघितलं आपण, बॅलेट डान्सर. ह्याच्यामध्ये काय आलं, L इक्वल टू एम आर स्क्वेअर ओमेगा. आणि ह्याच पद्धतीनं आपण सिस्टमॅटिक
पद्धतीनं ॲप्लिकेशन जे आहेत लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम याची एक्सप्लेन केली आहेत. आय होप यू आर क्लिअर विथ द पॉईंट. एक्झाममध्ये हा प्रश्न इट विल कम फॉर 3 मार्क्स. एक्झाममध्ये लिहिताना कोणत्या प्रकारचं सिक्वेन्स चेंज करू नका. थोडं चालतंय 10-15% इकडे तिकडे, परंतु विनाकारण कुठली पॉईंट कुठे लिहायचं दॅट इज नॉट फिजिबल. सिक्वेन्स मेंटेन करा. आतापर्यंत मी जे आर्टिकल डिराईव्ह करून तुम्हाला सांगितलेले आहेत तो सिक्वेन्स फॉलो करा. एक्झाममध्ये आपल्या वेटेनुसार एक पॉईंट लिहायचे आहेत. विनाकारण एक्सटेंड करू नका आपला आन्सर, कारण टाईम मॅनेजमेंट जे असतं पेपर लिहिताना हे बऱ्याच वेळा स्टुडंट विसरून जातात. दॅट्स वाय दे से पेपर कव्हर झाला नाही वगैरे असे मुद्दे व्हायला नाही पाहिजे. त्याकरता मी तुम्हाला प्रत्येक पॉईंट कुठपर्यंत लिहायचं आहे, किती मुद्दे लिहायचे आहेत, कुठं आपल्याला आपलं एक्सप्लेनेशन थांबवायचं आहे आणि कुठं आपल्याला सुरू करायचं आहे, हे सगळे मुद्दे सांगितले आहेत. याचा फायदा घ्या. सो आय होप दिस पॉईंट इज क्लिअर. इन आवर नेक्स्ट लेक्चर विल कंटिन्यू नेक्स्ट आर्टिकल. अतिशय महत्त्वाचं आर्टिकल आहे ते देखील, परंतु मी तुम्हाला सजेस्ट करतो हा झालेला मुद्दा एकदा रिवाईज करा प्रॉपरली. न बघता प्रत्येक एक्सप्रेशनमध्ये सांगितले मी, न बघता डिराईव्ह करायचा प्रयत्न करा. एकदा जमल, दोनदा जमल म्हणून आपल्याला सगळे तास पद्धतीने कोणता बिहेवियर करू नका. व्यवस्थित वाचा 1-2 वेळा, नंतर डिराईव्ह करा इक्वेशन, सिक्वेन्स चेक करा, नोटबुक चेक करा, सो दॅट वी कॅन हॅव द प्रॉपर अंडरस्टँडिंग ऑफ द कॉन्सेप्ट. ओके फ्रेंड्स, रिवाइज इट वन्स अगेन. Thank you so much. Take care.